आणि बहुतांशी वेळेस हा जो रिपोर्ट असतो कागदाचा, त्या कागदाच्या रिपोर्ट हा स्कॅन, आम्ही न्यूरोसर्जन्स आहोत, आम्हाला हा रोज वाचायची सवय, हा एक प्रकारचा आलेख आहे मेंदूचा. आणि रिपोर्ट आता काय सांगतोय आपण मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करूया. इम्प्रेशन मध्ये पहिले मिनिमल सबगॅलियल सॉफ्ट टिश्यू स्वेलिंग ऍट ऑक्सिपिटल रिजन. मिनिमल म्हणजे मामूली आणि सबगॅलियल म्हणजे स्किनच्या खाली जमा झालेले, स्वेलिंग म्हणजे सूज आहे. त्याला आपण मराठीत काय म्हणतो? टेंगुळ. टेंगुळ आलंय. पडल्यानंतर टेंगुळ आहे ना, पण याला मराठीत टेंगुळ म्हटलं तर त्याला महत्व नाही ना फार. सबगॅलियल स्वेलिंग म्हटलं की त्याचा मोठेपणा वाढतो त्या आजाराचा. आता बघा तुमचा चेहरा एकदम बदलला, तुम्ही आल्यानंतर एवढा सिरियस चेहरा करून आला होता की आता आमच्या पोराला काहीतरी मेंदूत मार लागलाय, सूज मेंदूत. अरे टेंगुळ आलाय. सांगते ज्याच्या मेंदूमध्ये सूज आहे तो असं गप्पा मारत आपल्या शेजारी बसत नाही. मेंदूचं काम जे आहे ते बिघडण्याची लक्षणं पाहिजे, तर आपण त्याला ब्रेन स्वेलिंग या दिशेला विचार करतो. तुमच्या मुलाला मेंदूमध्ये स्वेलिंग वगैरे काही नाहीये, बघा ते दुखतं, ते दुखतं. आणि दुखण्याचं म्हणजे सुजलेलं असतं. मार लागल्यानंतर युजली 24 तासानंतर सूज वाढते, त्यामुळे ते दुखतं. तिथे जर डोकं टेकवलं तर दुखतं, म्हणून मुलं झोपत नाहीत. आपण त्याच्याकरता ट्रीटमेंट करूया. हाडांना कुठे क्रॅक असेल, फ्रॅक्चर असेल तर यात दिसते, यात तसं काही दिसत नाही. म्हणून त्याचं मराठीत विश्लेषण महत्वाचं. हे सबगॅलियल सॉफ्ट टिश्यू स्वेलिंग म्हणजे काय? टेंगुळ. सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं सर. उघड डोळे, पकड हात, दाब जोरात, तुटला पाहिजे. आता डोळे उघडे ठेव, चांगली ताकद लाव, तुटलं पाहिजे, एवढीच ताकद तिच्या. सोड. त्याचा मोठा मेंदू लहान मेंदू याची कार्यक्षमता चांगली आहे, त्याला काही सिरियस आजार नाही, तर घाबरून जाऊ नका. मेंदूला सूज आलेली, टेंगुळ आलेला आहे, जे आपल्याला चालता चालता 4 वेळा लागलं तरी येतं, त्याचं काही सिरियसनेस तेवढा नाही. त्याचं दुखणं थोडंफार जे आहे ते कमी होण्याकरता मी औषधं देईन, ते 2-3 दिवस त्याला घेऊ द्या. त्याला लहान मुलं जशी त्याच्या वयाची वागतात ते त्याला सगळं करू द्या. त्याला बंधन काही नाहीये. आता पडू नकोस. पडू नकोस. येस, एवढं